सॉल्ड एक्झाम्पल मधलं 10वं एक्झाम्पल आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan π/8. π/8 मीन्स 180 डिग्री डिवायडेड बाय 8. आता इथे आपल्याला tan फंक्शनची π/8 ची व्हॅल्यू काढायची. यासाठी आपण आता फॉर्म्युला वापरायचा आहे. tan 2x इक्वल टू 2 tan x डिवायडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर x हा फॉर्म्युला वापरायचा आहे. tan π/8 मीन्स tan 180 डिग्री डिवाइड बाय 8. तर असा आपल्याला व्हॅल्यू काढता येत नाही, तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरूनच ह्याची व्हॅल्यू काढायची आहे. आता इथे आपण x इक्वल टू आणि 2x इक्वल टू काय ठेवायचे, x इक्वल टू π/8. देअरफॉर 2x इक्वल टू π/8 इंटू 2 मीन्स π/4. 2x इक्वल टू π/4 अँड x इक्वल टू π/8 इथे आपण ठेवायचं. तर tan 2x मीन्स tan π/4. tan 2x इक्वल टू 2 tan x divided by 1 minus tan square x. Put here 2x equal to π/4 and x equal to π/8. Therefore tan π/4 equal to 2 tan π/8 divided by 1 minus tan square π/8. The tan π/4 means tan 180 degree divided by 4 means tan 45 degree, and tan 45 degree is 1. Therefore here tan π/4 equal to 1. Now put y equal to tan π/8. The y equal to आपल्याला tan π/8 ठेवायचं आणि tan π/4 equal to 1. Therefore 1 equal to tan π/4 means 1. 1 equal to 2y divided by 1 minus y square. 2y divided by 1 minus y square. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. 1 into 1 1 minus 1 into y square 2y into 1 2y. Therefore y square plus 2y minus 1. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काढण्यासाठी म्हणजे y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरत असतो. -b प्लस मायनस b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a हा फॉर्म्युला वापरायचा आहे. y इक्वल टू आता इथे a इक्वल टू काय घेणार आपण, a इक्वल टू ते कोइफिशियंट y चा काय आहे 1, b इक्वल टू 2 and c इक्वल टू -1. Now put a इक्वल टू 1, b इक्वल टू 2 and c इक्वल टू -2 in this formula. Therefore y इक्वल टू -2 plus minus, now b square means 2 square 4 minus 4ac, b square minus 4ac, 2 square minus 4 into 1 into -1, c is -1. 4 minus 4 into -1, negative become positive means 4 plus 4, 4 plus 4 means 8 or 4 into 2, 4 into 2 divided by 2. Therefore y equal to इथे आता आपण 2 नी डिवाइड करू न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. पण इथे 4 स्क्वेअर रूट ऑफ 4 मीन्स 2. तर इथे आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर घेऊ. -2 प्लस -2 स्क्वेअर रूट 2 डिवाइडेड बाय 2. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 ने डिवाइड करायचं. Therefore y इक्वल टू -1 प्लस मायनस रूट 2. आता इथे y चे दोन व्हॅल्यू मिळतील, -1 प्लस रूट 2 किंवा -1 मायनस रूट 2. पण आता कोणती व्हॅल्यू घ्यायची आपण, हे कशाला ठरवायचं आपण, तर तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे तो. तर इथे π/8 मीन्स दिस अँगल इज acute angle and it lies in first quadrant. Therefore take here positive sign. y equal to -1 plus root 2. Why? Because π/8 lies in first quadrant and in first quadrant tan π/8 is positive or root 2 minus 1. And y means what? Tan π/8. Therefore value of π/8, tan π/8 root 2 minus 1. π/8 lies in first quadrant. Therefore tan π/8 is positive. Therefore y equal to -1 plus root 2 or root 2 minus 1. tan π/8 equal to root 2 minus 1. इथे आता आपण ही व्हॅल्यू काढली आहे π/8 ह्या अँगलची आणि कशाची, कोणत्या रेशोची, कोणत्या फंक्शनची काढली, तर tan टँजेंट रेशो, tan रेशो और tan फंक्शन. tan π/8 equal to root 2 minus 1. म्हणजेच tan π/8 बरोबर आहे वर्गमुळात 2 वजा 1. इथे तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. tan 2x equal to 2 tan x divided by 1 minus tan square x. आणि रूट जेव्हा आपण काढतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचे
त्यावेळेस हा जो फॉर्म्युला आहे -b और निगेटिव्ह u प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a, वेअर a इक्वल टू ह्याचे कोइफिशियंट घ्यायचे. फक्त ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे मध्ये आपल्याला इथे कोइफिशियंट घ्यायचे. a इक्वल टू 1, b इक्वल टू 2 अँड c इक्वल टू -1. आणि नंतर तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्यानुसार त्याची प्लस किंवा मायनस साईन ठरणार आहे नंतर. तर इथे हा π/8 हा अँगल 90 डिग्री पेक्षा लहान आहे, स्मॉल आहे आणि तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे तो अँगल. आणि फर्स्ट क्वाड्रंटला साईन, कॉस, टॅन सगळे पॉझिटिव्ह असतात, त्यांची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. फर्स्ट क्वाड्रंटला वाय आणि एक्स ऍक्सिस हे वर सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, त्यामुळे इथे व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह येतात, म्हणून इथे आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. देअरफॉर वाय इक्वल टू -1 और -1 प्लस √2 और √2 -1 इक्वल टू वाय. वाय मीन्स व्हॉट? वाय मीन्स tan π/8. तर ह्या प्रकारे आपण इथे tan π/8 ह्या अँगलचे व्हॅल्यू काढलेली आहे.